एक काळ असा होता जेव्हा मुलं शाळेतून घरी आली की मैदानी खेळ खेळायची, मित्रांसोबत धावपळ करायची. पण आजचं वास्तव वेगळं आहे. मुलांच्या हातात चेंडू नाही, पुस्तकं नाही, तर आहे मोबाईल. आणि त्या मोबाईलमध्ये आहे फ्री फायर सारखा गेम. हा गेम पाहता साधा आहे, लढाई, बंदुका, जिंकणं, हरणं. पण हाच गेम कित्येक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. मुलं यात एवढी गुंतात की त्यांना दिवस रात्र फक्त गेमच आठवतो. अभ्यास मागे पडतो, वेळ वाया जातो. त्याहूनही मोठं म्हणजे या गेमसाठी लागणाऱ्या इन ॲप खरेद्या, डायमंड्स, गन्स, स्किन्स यासाठी हजारो लाखो रुपये खर्च होतात. पालकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होतात. घरात वादविवाद निर्माण होतात. मुलं चिडचिडी होतात, आक्रमक होतात. आणि काही वेळा तर अपयश, पैशांचा तोटा किंवा पालकांचा राग सहन न झाल्यामुळे निरागस जीव आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो. प्रश्न एकच आहे, यासाठी जबाबदार कोण? गेम, किती खेळणारी मुलं, की मग त्यांचं दुर्लक्ष करणारे पालक? खरं तर उत्तर अगदी सोपं आहे. गेम खेळण्यात काहीच गैर नाही, जर तो मर्यादित आणि पालकांच्या देखरेखीखाली खेळला तर. पण नियंत्रण सुटलं तर हाच गेम आयुष्याला धोकादायक वळण देतो. म्हणूनच पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे, ठराविक नियम आखले पाहिजेत, वेळेवर लक्ष दिलं पाहिजे. कारण एक छोटासा मोबाईल गेम कधी संपूर्ण कुटुंबासाठी दुःस्वप्न ठरेल हे कोणी सांगू शकत नाही. कधी कधी आपल्याला वाटतं एक छोटासा मोबाईल गेम आहे, वाईट काय करणार? पण आपण जी घटना ऐकणार आहोत ती ऐकून तुमचं हृदय द्रवून जाईल. लखनौमध्ये फक्त 12 वर्षाच्या मुलाने 6वीत शिकणाऱ्या एका निरागस जीवाने फ्री फायर सारखा ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे स्वतःचं आयुष्य संपवलं. होय, फक्त एक मोबाईल गेमसाठी एका कुटुंबाचं भविष्य उद्ध्वस्त झालं. मुलाचं नाव यश कुमार, वय फक्त 12 वर्ष, स्थानिक शाळेत 6वी शिक्षण घेत होता. वडील सुरेश यादव, साधं कुटुंब, शेती आणि रंगकाम करून घर चालवायचे. 2 वर्षापूर्वी थोडी जमीन विकून 13 लाख रुपये बँकेत ठेवले होते. मुलांच्या शिक्षणासाठी, घरासाठी. यश हुशार होता, पण मोबाईल हातात आल्यापासून त्याचं आयुष्य बदललं. त्याला फ्री फायर या गेमचं आकर्षण झालं. शाळेतून घरी आलं की तो अभ्यासाऐवजी मोबाईलवर डोळे खुपसून बसायचा. त्याच्या जगात फक्त गेम 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 असायचा. फ्री फायरमध्ये डायमंड्स, गन्स, स्किन्स खरेदी करण्यासाठी यशने पालकांच्या नकळत बँक अकाउंट वापरलं. हळूहळू छोट्या रकमा मोठ्या रकमापर्यंत गेल्या. 13 लाख रुपये खर्च झाले. सोमवारी वडील जेव्हा त्यांच्या बँक खात्याचे पासबुक अपडेट करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना कळलं की ते 13 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम गायब होती. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते सगळे पैसे गेले कुठे? त्यांनी लगेच त्याबद्दल चौकशी केली. चौकशीत असं दिसून आलं की मोठी रक्कम ऑनलाईन गेम फ्री फायरद्वारे खर्च करण्यात आली आहे. पालकांच्या स्वप्नासाठी, भविष्यासाठी ठेवलेले पैसे एका मोबाईल गेमने गिळले होते. वडिलांनी यशला विचारलं, आईने रागावलं, शिक्षकांनी समजावलं, गेम सोड, अभ्यासाकडे लक्ष दे. पण यशच्या मनात अपराधी भावना खोलवर घर करून बसली. माझ्यामुळे घर उद्ध्वस्त झालं हे विचार त्याला खात होते. लहान वय, कमकुवत मन, पालकांचा राग, घरचा दबाव, शाळेचं ओझं हे सगळं त्याला सहन झालं नाही. तो शांत दिसत होता, पण आतून तो दररोज तुटत होता. घटनेच्या दिवशी आईवडिलांनी पुन्हा यशला समजावलं. यश शांतपणे आपल्या खोलीत गेला, दार लावलं. काही वेळातच पंख्याला गळफास घेतला. यशला आवाज दिला, पण आतून काही प्रतिसाद आला नाही. दार उघडलं, तो सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. एका क्षणात सगळं संपलं. आईवडिलांनी ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले तो मुलगा त्यांच्या डोळ्यासमोरून कायमचा निघून गेला. प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झालं की पैसे ऑनलाईन गेमसाठी खर्च झाले.
मोबाईल व्यवहारांचे पुरावे मिळाले. सध्या पोलिसांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनचा तपास सुरू ठेवला आहे. लहानगे मुलं मोबाईलवर खेळतात तेव्हा आपल्याला ते गोड वाटतं, पण कधी कधी हाच मोबाईल जीवघेणा ठरतो. फ्री फायर, BGMI, PUBG गेम वाईट नाहीत. वाईट आहेत ते त्यांचं व्यसन. गेम मर्यादेत खेळला तर मनोरंजन आहे, पण मर्यादा ओलांडली की तो आयुष्य नष्ट करतो. पालकांनो, तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा, त्यांच्याशी संवाद साधा, कारण एक छोटासा मोबाईल गेम एखाद्या निरागस मुलाचं आयुष्य हिरावून नेऊ नये. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.